नमस्कार फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत संक्रांती स्पेशल तिळगुळाची वडी। त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 1 वाटी तीळ, 1 मोठा चमचा साजूक तूप, 1 चमचा वेलची पूड, 1 वाटी शेंगदाणे, 2 वाट्या चिरलेला गूळ, 1 चमचा सुंठ पावडर। पहिल्यांदा आपण तीळ हे बारीक गॅसवर भाजून घेऊया। तीळ भाजून झाले हे कसे समजावे की तीळ थोडे उडायला लागले भाजताना की समजावे की ते तीळ भाजून झालेले आहे। आता आपले तीळ हे भाजून झालेले आहेत। आता आपण हे एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवून देऊया। आता आपण शेंगदाणे मंद आचेवर खरपूस भाजून घेऊया। इथे मी निम्मे तीळ आणि निम्मे शेंगदाणे असे घेतलेले आहेत। आता शेंगदाणे झाले कसे हे कसे ओळखावे? त्या शेंगदाण्याची सालं निघायला लागली की ते शेंगदाणे झाले असे समजावे। ते शेंगदाणे अशा प्रकारे भाजून झालेले आहेत, त्याची सालं निघत आहेत, याचा अर्थ ते व्यवस्थित भाजून झालेले आहे। आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊया। हे शेंगदाणे थोड्या वेळ थंड करायला ठेवूयात। आता हे तीळ थंड झालेले आणि हे मिक्सरवरनं कोर्स आपण हे करून घेऊयात। आता हे तीळ असे ओभडधोबड थोडेसे आपण मिक्सरवरनं बारीक वाटून घेतलेली आहे। ही तिळाची पूड झालेली आहे आणि जास्त हे फिरवायचं नाही आहे मिक्सरवर, नाहीतर त्याचा लगदा होईल आणि आपली वडी नीट पडणार नाही। आता याची सालं काढून घेऊया। आता हे भाजलेले शेंगदाणे आपण मिक्सरवरनं कोर्स क्रश करून घेऊया, शेंगदाणा पूड करून घेऊया। हे असे कोर्स टेक्स्चरचे शेंगदाणे आपण पूड करून घेतलेले आहे। आता ही तिळाची पूड आपण एका बाउलमध्ये घेऊया। ही शेंगदाण्याची पूड घेऊया। ह्याच्यामध्ये आपण वेलची पूड टाकूया, सुंठ पावडर टाकूया। आता हे मिश्रण आपण छानसं एकजीव करून घेऊया। आता ताटाला आपण साजूक तूप लावून घेऊया। आता आपण गरम पॅनमध्ये साजूक तूप जे मोठा चमचा घेतला आहे ते घेऊया आणि थोडं त्याला पातळ करून घेऊया। आता या तुपामध्ये आपण गूळ टाकूया, 2 वाट्या गूळ। आता हा गूळ वितळेपर्यंतच पातळ करून घ्यायचा आहे तुपामध्ये। आता हा गूळ तुपात वितळेपर्यंतच आपण गरम करून घ्यायचा आहे। पूर्ण पातळ होईपर्यंत हे मिश्रण ढवळत राहायचं आहे आपल्याला। आता आपण हे मिश्रण फक्त एकजीव होईपर्यंतच गॅसवर ठेवायचं आहे। गॅस हा फक्त आपला
मिश्रण एकजीव होईपर्यंतच चालू ठेवावं लागणार आहे. आता हे सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे, असा गोळा तयार झालेला आहे. तर आता आपण तूप लावलेल्या ताटात हा गोळा पसरवून ठेवूयात. आता आपण हे मिश्रण तूप लावलेल्या ताटावरती असं पसरवून ठेवलेलं आहे. त्याला समान लेव्हलला एखाद्या वाटीने तुम्ही पसरवून घेऊ शकता. त्याची जाडी समान ठेवू शकता. जेणेकरून त्याच्या वड्या पडायला सोपं पडेल आणि ते चिकटणार नाही. आता आपण हे समान असं पसरवून घेतलेलं आहे मिश्रण आणि हे आपण सेट करायला ठेवून देऊयात. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की खूप छान असं ग्लेज आलेली आहे. या वड्या पाडायच्या आधी या सारणाला खूप छान असं एकजीव झालेलं आहे हे मिश्रण. आणि हे सेट झालं की आपण त्याच्या वड्या पाडूयात. आता आपलं हे सारण सेमी सेट झालं आहे, तर आपण त्याच्या अशा प्रकारे वड्या पाडून घेऊयात. मी इथे पहिल्यांदा मध्यापासून सुरू करते आणि मग साईडला अशा वड्या पाडते. मी इथे चौकोनी वड्या पाडत आहे. तुम्ही डायमंड शेपचेही करू शकता. या अशा वड्या पाडून झालेल्या आहेत. ह्या अर्धा ते 1 तास अजून थंड करून ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या काढायच्या आहेत. अशा प्रकारे आपण ही वडी एकदम खुसखुशीत झालेली आहे. आता अशा प्रकारे आपल्या खुसखुशीत ह्या तिळगुळ वड्या तयार आहेत. नक्की तयार करून बघा आणि मला कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा की कशा झाल्या ते.